ओपन करते. हां, एक कॉपी आहे, मला ती भेटली आहे, त्याच्यातनं मला दाखवता येईल. ओके. आता हा जो पेपर आहे ना, हा सगळा लिहिल्यानंतर आपल्याकडे रेडी आहे. त्याचं टायटल रेडी असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचं ॲब्स्ट्रॅक्ट रेडी असतं. ओके. मधले जे मेन पॉईंट्स आहेत ते सगळे रेडी झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये काय काय राहिलंय ते आपण आधी घेऊया. सगळ्यात आधी राहिलेलं आपलं कीवर्ड्स. ठीक आहे, जे की खूप इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज कीवर्ड? माहिती आहे का कीवर्ड्स? आपण सी मध्ये वगैरे पण लिहितो कीवर्ड्स. करेक्ट. ठीक आहे. ते सर्चिंगसाठी म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, कीवर्ड्स चांगले दिले पाहिजेत. कसे दिले तरी तुमचा पेपर ॲक्सेप्ट होणार आहे. पण आपण जर पुढचा विचार केला की सायटेशनसाठी याचा कसा यूज होतो, तर त्या दृष्टीने आपल्याला कीवर्ड्स चांगले दिले पाहिजेत. कसे कीवर्ड्स काढणार? आता नॉर्मली आपण टायटल बघून बघतो की ह्याच्यामध्ये की काय वर्ड्स आहेत. जसं की कॉम्प्रिहेन्सिव्ह अनालिसिस ऑफ, हे जनरल थिंग्स आहेत. लोड बॅलन्सिंग हा वेगळा दिसतोय म्हणून आपण लोड बॅलन्सिंग घेणार. अल्गोरिदम्स घ्यायची गरज नाहीये, कारण परत वर्ड्सचं लिमिटेशन येतं म्हणून. कमीत कमी वर्ड्स वापरायचे, कारण आपल्याकडे स्कोप असतो पेपरला. ठीक आहे. क्लाउड डेटा सेंटर्स म्हणजे तुम्ही हे क्लाउड डेटा सेंटर्स किंवा नुसतं डेटा सेंटर जरी घेतलं तरी चालतं, कारण त्याला म्हणजे तो क्लाउडमध्येच असतो. कारण लोक सर्च करताना कधी क्लाउड डेटा सेंटर्स नाही टाकणार. डेटा सेंटर आणि सगळ्यांना माहिती आहे की तो आता क्लाउडचा टॉपिक आहे. त्यामुळे लोड बॅलन्सिंग आणि डेटा सेंटर इथंच तुम्हाला मिळालं. तर तुमचं जे टायटल आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला 1-2 कीवर्ड्स नक्कीच मिळतात. त्याच्यानंतर मग अजून कधी-कधी जास्तही मिळतात. डिपेंड्स की तुमचा काय टायटल आहे त्याच्यावर. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, हे यूज करून तुम्ही ChatGPTवरून सुद्धा काढू शकता. ओके. तर त्याच्यामध्ये जे तुमचे जनरल वर्ड्स असतात, ज्याला स्टॉप वर्ड्स वगैरे आपण म्हणतो, तिथं अडॉप्शन ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. आता हे क्लाउड कम्प्युटिंग थोडंसं वेगळं आहे. तर ह्याला मी काय केलं, आपलं आपण शोधायचं. म्हणजे ChatGPT तर काढून देतोय, पण नॉर्मली मी कशी काढायची ते आधी सांगते तुम्हाला. ओके. ही एक मेथड आहे. अजून एक Googleची एक मेथड आहे आणि थर्ड मेथड तर आपल्याला माहिती आहे, ChatGPTवरनं तर सगळं येतच. पण तो ब्लाइंडली देतो. त्यामुळे ते टेस्ट करता आलं पाहिजे. ओके. क्लाउड कम्प्युटिंग टेक्नॉलॉजी. पण क्लाउड कम्प्युटिंग टेक्नॉलॉजी नाही म्हणायचं, फक्त क्लाउड कम्प्युटिंग. लिस्ट वर्ड्स has increased significantly in last decade. As a result, organizations are managing and deploying their IT resources on the cloud. आता एकदा क्लाउड आले, परत क्लाउड घ्यायची गरज नाही. IT resources is not the term related to this topic. जनरल आहे. Cloud computing enables computing resource on a shared, dynamically efficient and flexible operations. द डेटा सेंटर. मगाशी जे आपण घेतलं होतं ते आलं. म्हणजे आपल्याला हा तिसरा मिळाला. पहिला इथं आपल्याला लोड बॅलन्सिंग मिळाला होता. ह्याला मी अंडरलाईन करते. जस्ट टू अंडरस्टँड. नंतर हे सगळं फॉर्मॅटिंग करताना काढून टाकायचं. इज द फॅसिलिटी दॅट प्रोव्हाइड्स कम्प्युटिंग रिसोर्सेस. ओके. सच एज सर्व्हर, स्टोरेज. समजा तुम्हाला दुसरं कुठं नाही मिळालं काही, तर सर्व्हर स्टोरेज तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे आता जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याला बोल्ड करा, पण नेक्स्ट टाइम ते तुम्हाला कमी करायचं. असे जितके जितके तुम्हाला वाटतात की इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत या पर्टिक्युलर ह्याचे, ओके, तर तेच घ्यायचे. आता सपोज आता हा कॉम्प्रिहेन्सिव्ह अनालिसिस ऑफ अल्गोरिदम्स आहे आणि ह्याच्यामध्ये मॅमनी काय लिहिलेलं आहे, दिस अल्गोरिदम्स फोकस ऑन रिड्युसिंग टाइम, राउंड रॉबिन लिस्ट कनेक्शन, लिस्ट वेटेड अल्गोरिदम हॅज स्ट्रेंथ्स अँड ड्रॉबॅक्स. ठीक आहे. तर हे जे अल्गोरिदम आहे, हे पण ह्याचं जर सायटेशन चांगलं असेल, म्हणजे ज्यांनी कोणी आधी लिहिलं असेल आणि ते इथं रेफर केले असतील, ठीक आहे, तर हे सुद्धा तुम्ही वापरू शकता तुमच्या ह्याच्यामध्ये, कारण त्यांना सायटेशन आले म्हटल्यावर त्यांचे पेपर तिथे झालेले, म्हणजे ते सर्चिंगमध्ये वापरले, तर ते तुम्ही इथे पण वापरू शकता जर तुम्हाला कमी पडले तर. ओके. अदरवाईज ते वापरायची गरज नाही, शक्यतो दुसऱ्यांचं वापरायची नाही, कारण आपण तो आपला अल्गोरिदम नाही, पण त्याचं आपण अनालिसिस केलं आहे, त्यामुळे तो आपण इथे वापरू शकतो. मॅक्सिमम 8 कीवर्ड्स तुम्हाला द्यायचे. दिस पेपर comprehensively analyzes such load balancing algorithms by examining mechanisms, performance. ठीक आहे. रिझल्ट वगैरे आता इथं काही दिलेलं नाही आपण ॲज सच, म्हणजे एक्झिक्युशनचा रिझल्ट नाही, थेरॉटिकल स्टडी. तर तुम्हाला इथे काय मिळालं, सगळ्यात पहिल्यांदा लोड बॅलन्सिंग, सेकंड मिळालं तुमचं डेटा सेंटर, थर्ड मिळालं तुम्हाला क्लाउड कम्प्युटिंग. कुठल्याही सिक्वेन्सने देऊ शकता, असं काही हे नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्व स्टोरेज लिहून ठेवायचं, नंतर कमी करायचं जर आपलं 7च्या पुढे जायला लागलं तर. मग त्याच्यानंतर एनहान्स परफॉर्मन्स मधला हा एनहान्स जनरल वर्ड झाला. रिसोर्स युटिलायझेशन घेऊ शकता तुम्ही. म्हणजे हा पण एक आहे तुमचं लोड बॅलन्सिंगमध्ये, आपण तेच करतो. इफेक्टिव्ह लोड बॅलन्सिंग घ्यायची गरज नाही, इफेक्टिव्ह वर्ड घ्यायची गरज नाही आहे. ओके. सो स्टँडर्ड लोड बॅलन्सिंग अल्गोरिदम्स. ओके. इतके ह्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणतात, त्याचे 6-7 कीवर्ड्स मिळतात. मॅक्सिमम 7 किंवा अगदीच तुम्हाला वाटलं की नाही 8 आहे अजून, तो तर ते घेऊ शकता, पण त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही. मॅक्सिमम 2 लाईन्समध्ये झालं पाहिजे.
काही जणांचं तर एक लाईनमध्येच होतं, कारण आता पण आपल्या जे टर्म्स आहेत ते 2-2 वर्ड्सचे आहेत. त्यामुळे ते 2 लाईन्समध्ये जाऊ शकतात. ठीक आहे. जसं रँडम लोड बॅलन्सिंग 3 आले तिथे तर वर्ड्स. ठीक आहे. इथे जर तुम्ही चेक केलं तर. तर तो डिफरन्स आहे, त्यामुळे मॅक्सिमम तुम्हाला 2 लाईन्समध्ये करायचं. सो दिस इज द फर्स्ट पार्ट, की आपण असं केलेलं आहे. दुसरी गोष्ट आपल्याला समजा नाहीच येते, जिथे आपल्याला क्लाउडचा जर अभ्यास केलेला नसेल आपण, तर होतं असं. तर त्याच्यामध्ये चॅट जीपीटीवर आपण बघू की कसं काढायचं, किंवा गुगलवर सुद्धा. ठीक आहे. आता मी आधी चॅट जीपीटी ओपन करते. आता आपण गेलो इकडे. आता समजा आपण आपलं टायटल आहे पेपर, आपण कसं सर्च करतो गुगलवर गेल्यानंतर, मला त्याचे पेपरचे टायटल पाहिजे. तुम्ही गुगल स्कॉलरवर जा, सिमॅन्टिकवर जा, स्कोपसवर जा, कुठेही जा, तर आपण सरळ सरळ ते काय करतो, गुगलमध्ये टाकतो. ठीक आहे. सो मी इथं गुगलमध्ये टाकलं, इथं काहीतरी त्यांनी दिलं. ठीक आहे. इथे थोडंसं बघायचं की काय म्हणजे त्यांनी टायटल्स कसे दिलेले आहेत. अ कॉम्प्रिहेन्सिव्ह अनालिसिस ऑफ लोड बॅलन्सिंग अल्गोरिदम. तर ह्याच्यातले मॅक्सिमम टर्म्स जिथे मॅच होतील. ओके. म्हणजे याच्यामध्ये लोड बॅलन्सिंग अल्गोरिदम हे कोणीतरी वापरलं असणार आहे ॲज अ कीवर्ड. क्लाउड डेटा सेंटर हे पण कोणीतरी वापरलं असणार आहे ॲज अ कीवर्ड. तर ह्यातला सगळ्यात जास्त चांगला पेपर कोणता आहे तो बघायचा आहे, जो आपल्याला म्हणजे एकदम ॲप्लिकेबल आहे. किंवा गुगल स्कॉलरमध्ये सुद्धा बघू शकतो. गुगल स्कॉलर म्हणजे आपल्याला सर्चिंगसाठी पाहिजे, गुगलवरच टाकायचं, तर त्याची हेल्प गुगलकडनंच घ्या. की आपण असं टायटल टाकल्यानंतर गुगल आपल्याला काय काय सजेशन देतं. गुगल सुद्धा आपल्याला काही सजेशन देतं. कसं सजेशन देतं बघा. पीपल, आता जसं गुगल स्कॉलर मी टाकलं तर इथं पीपल ऑल्सो आस्क, मग इथं त्यांनी सजेशन्स दिलेले आहेत. तसं इथे पण तुम्हाला काही सजेशन्स मिळतील. हा बघा, पीपल ऑल्सो आस्क हे बघायचं कधी पण. पीपल काय काय विचारता येतील, म्हणजे लोकांनी काय काय सर्च केलंय, क्लाउड लोड बॅलन्सिंग. त्याच्याशिवाय इथे येत नाही. हा कधी पण लक्षात ठेवा, हा पार्ट जरा खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर हाऊ कॅन लोड बॅलन्सिंग इम्प्रूव्ह डेटा सेंटर रिस्पॉन्स टाइम अँड ओव्हरऑल परफॉर्मन्स टाइम. याचं आन्सर तुम्हाला कुठेतरी आलं पाहिजे. व्हॉट इज लोड बॅलन्सिंग आर्किटेक्चर, मग तुमच्या पेपरमध्ये कुठेतरी ते लोड बॅलन्सिंग आर्किटेक्चर येऊ दे. भले तुमचा अल्गोदम तुमचं लोड बॅलन्सिंग म्हणजे जनरल कंपॅरेटिव्ह अनालिसिस आहे, पण त्याचं आर्किटेक्चर तिथं आलं पाहिजे. शुड लोड बॅलन्सिंग अल्गोरिदम्स बी कॉम्प्लेक्स, सिम्पल ऑर कॉम्प्लेक्स, म्हणजे हे तुमचं रेकमेंडेशनमध्ये येईल कुठेतरी, की लोड बॅलन्सिंग अल्गोरिदम कॅन बी मेड सिम्पल or can be made complex depending on the situation, but it is very necessary to make it as a simple so that the performance will be improved and enhancement is achieved. असं काहीतरी तुम्ही ते लिहू शकता. आलं लक्षात. हे बघायचं, हे जे 4 आलेत ना, आणि मग त्याचा आन्सर बघायचं की लोकांनी काय दिलेले आहेत. ठीक आहे. क्लाउड लोड बॅलन्सिंग इज अ प्रोसेस दॅट डिस्ट्रीब्युट्स, इथनं सुद्धा तुम्हाला काही वर्ड्स मिळू शकतात. त्याच्यानंतर आता म्हणजे हा जो पेपर आहे तो रेफर करायचा. सेकंडली आपण गुगल स्कॉलरला जाऊया आता. ओके. म्हणजे आपण काय केलं, सगळ्यात आधी आपण स्वतः मनाने काढले होते विचार करून करून, पण आपण कमीच पडतो कधी कधी. मग आपण काय केलं, इथे आलो, गुगलवर आलो, आणि पीपल आर आस्किंग व्हॉट टर्म्स, ते आपण केलं. त्याच्यानंतर आपण इथे आलो. आता काय करायचं, ह्याच्यामध्ये हा जो पेपर आहे याला रिलिव्हंटच तो दाखवतो. मग तुम्ही इथे जा, नाहीतर तुमचं सिमेंटिक स्कॉलरला जा, स्कोपसला जा, कुठलं पण डेटाबेस असू दे पेपरचा, दॅट डझंट मॅटर, तो तर तिथं जे ऍप्लिकेबल आहे तेच दाखवणार. आता इथे तुम्ही सायटेशन बघायचे. हा जो पहिला अल्गोरिदम आहे, अ लोड बॅलन्सिंग अल्गोरिदम फॉर द डेटा सेंटर्स टू ऑप्टिमाइज क्लाउड कम्प्युटिंग ऍप्लिकेशन, अ परफॉर्मन्स अनालिसिस ऑफ लोड बॅलन्सिंग अल्गोरिदम्स इन क्लाउड कम्प्युटिंग. आता हा जो पहिला अल्गोरिदम, ह्याला सायटेशन आपोआप तर आले नसतील. ओके. ह्याला सायटेशन कसे आले, 145, ह्याचे सायटेशन आपण बघितले. करूया त्याला. आता तो आय ट्रिपलीचे असतात ना, त्याचे सायटेशन येतातच चांगले. ठीक आहे. हा जो पेपर इतक्या सगळ्या पेपरमध्ये रेफर केलेला, आणि जर तुम्ही ह्याचं बघितलं रेफरन्सिंग, तर हा पण म्हणजे ज्यांनी रेफर केलेला आहे त्यांना पण पुन्हा 32 आलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे हा पेपर तुमच्यासाठी जसं युजफुल आहे, तसंच त्याच्यातले कीवर्ड्स सुद्धा तुम्हाला युजफुल आहेत. मग आता ह्याच्यातले कीवर्ड्स कसे काढायचे, तर PDF मध्ये जायचं त्याच्या, आणि तो पेपर जो असा असेल, ओपन करूया तो पेपर आपण. तर पहिल्या 1-2 ह्याच्यामध्येच तुम्हाला कीवर्ड्स मिळून जातात. फक्त ते थोडेसे वाईजली घ्या, इतकंच म्हणणं आहे. कीवर्ड्स काय तुम्ही मनाने सुद्धा लिहू शकता.
चॅट जीपीटी पण देतं, पण चॅट जीपीटीवर काहीही देत होतं. मी तुम्हाला दाखवते एक्झाम्पल. त्याला म्हणजे काही ठिकाणी खरंच चॅट जीपीटी खूप छान आहे, पण काही ठिकाणी ते मे बी त्याला कळत नसेल किंवा काय माहीत नाही. पण तिथं म्हणजे मला तरी आतापर्यंत कीवर्ड्स त्याचे चांगले नाही भेटले. मे बी ते मी ॲब्स्ट्रॅक्टच देत आहे किंवा टायटलच देत आहे. कीवर्ड्सला मला ते स्वतःच डोकं लावायला लागलं. बाकी छान देतो सगळं इंट्रोडक्शन अँड एव्हरीथिंग, म्हणजे जसं मागेल तसं स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशनही देतं. ठीक आहे. सो इथे आपण बघूयात कीवर्ड्स त्यांनी दिलेत का. पेपर हा डाउनलोडेबल नाही दिसत आहे. कीवर्ड्स कसे नाही दिले यांनी. पेपर फ्रीली अवेलेबल नाही आहे ना, त्यामुळे मे बी होत असेल. पीडीएफ आहे का बघू. ऑनलाईन जरी त्याची पीडीएफ मिळाली नाही, डाउनलोड केली तरी चालेल. आहे काहीतरी. ठीक आहे. पहिल्या ह्याच्यात नाही मिळालं तर दुसऱ्या ह्याच्यात मिळालं. मे बी ते जर्नलच्या ह्याच्यात जर फॉर्मॅटमध्ये नसेल तर नसेल, नाही देणार. पण ते असं होत नाही, कीवर्ड सगळीकडेच लागतात आता. यूट्यूबला लागतात, सगळीकडे लागतात, तर इथे लागणारच आहेत. त्याला ओपन होत आहे तोपर्यंत तुम्ही दुसरा बघू शकता पेपर. तर गुगल स्कॉलर इकडे. ठीक आहे. सो इकडनं तुम्हाला काय मिळतं, आणि इथे पण तुम्ही जर टाकलं गुगलवर टाकल्यानंतर पण काहीतरी एक पेपर आलेला आहे. हा पेपर बघूया, पण तो हा सेमच असेल कदाचित. किंवा तुम्ही ह्याच्यावर बघू शकता, सिमॅन्टिकवर पण जाऊ आपण. तिथे सुद्धा तुम्हाला मिळेल. म्हणजे देर आर व्हेरियस वेज टू कलेक्ट दी कीवर्ड्स. ओके. त्यामुळं थोडंसं डोकं लावलं तर आपल्याला मिळतं. ॲब्स्ट्रॅक्ट आहे, हां आहे बघ. कीवर्ड्सला त्यांनी म्हटलं इंडेक्स टर्म्स. क्लाउड कम्प्युटिंग ॲज आय सेड, कारण मी मागाशी सांगितलं होतं लोड बॅलन्सिंग आहे. आता हा मेक स्पॅन त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी कुठंतरी ते वापरलं असणार, त्याचं इव्हॅल्युएशन वगैरे काय ते केलेलं आहे. आणि ऑप्टिमाइज्ड अल्गोरिदम कसा असतो ते केलेलं आहे. किंवा लोड बॅलन्सिंग अल्गोरिदमचे परफॉर्मन्स मेजर करायचं तर काय काय क्वालिटी ऑफ स्टँडर्ड्स तुम्ही वापरले पाहिजे. आणि हाऊ इट इज अफेक्टिंग SLA. SLA मध्ये काही लिहिलेलं आहे का त्याच्याबद्दल. आणि इट इज पार्ट ऑफ टास्क शेड्यूलिंग. तर त्यांनी ते तिथं टाकलेलं आहे. ठीक आहे. मग जर ह्यांचा पेपर सुद्धा सर्च होतोय, तुम्ही आहे तशी उचला ना कीवर्ड्स. फक्त हे कुठेतरी येऊ द्या, मेक स्पॅन ऑप्टिमायझेशन वगैरे. जर नसेलच येणार तर काढून टाकू शकता, पण ॲटलीस्ट क्लाउड कम्प्युटिंग आहे, लोड बॅलन्सिंग आहे, ऑप्टिमायझेशन येईलच. QoS बद्दल तुम्ही लिहा एखादा पॅराग्राफ, SLA बद्दल लिहा, टास्क शेड्यूलिंग कुठेतरी त्याला कसं तरी रिलेट करा. कारण जर त्यांचा पेपर म्हणजे तिथं साईट होतोय इतकं सर्च करून, तर आपलाही होणार. सो ती आयडिया आहे. म्हणजे कीवर्ड्स कसे पण नाही लिहायचे, थोडासा विचार करून लिहायचे. आता आपण जाऊया चॅट जीपीटीवर, की चॅट जीपीटी काय देते आपल्याला. हां, इथे पण तुम्ही शोधू शकता. ठीक आहे. इथे मी आता टाकते, जो पहिला पेपर येईल कदाचित तोच असेल किंवा नसेल सुद्धा. आतापर्यंत आधी गुगल स्कॉलरला ॲड होतं, तर कधी नवीन असेल तर नसेल सुद्धा. ठीक आहे. आता हा जो पेपर आहे हा तुमचं झालंय साईट 16च त्याचं सायटेशन. आपण त्याला सॉर्ट करू थोडंसं. सायटेशन बघायचे, कारण हे डायरेक्टली रिफ्लेक्ट आहे कीवर्डचं सायटेशनलाच. ठीक आहे. आता हा जो आहे तो इथे पण 43 दाखवतोय. गुगल स्कॉलरला जरा F145 दाखवलं. मे बी तो रिसेंट पेपर असेल, इथे ॲड नसेल झाला. इथे कारण हा पण एक डेटाबेसच आहे, तर इथे हळूहळू ॲड होतं, लगेच काय ॲड होत नाही. पण तुम्ही ॲटलीस्ट बघू शकता की त्याचे हे कीवर्ड्स काय वापरलेले आहेत. त्याच्यानुसार तुम्ही तिथं डिसिजन घेऊ शकता की आपल्या ह्याच्यामध्ये कीवर्ड्स काय टाकायचे. इथे पण सेट होतं. त्याच्यानंतर तुम्ही स्कोपसला बघा, तिथं कुठला पहिला पेपर येतोय सर्चिंगमध्ये. त्याच्यात काही असं वेगळं कीवर्ड आहे का, जे आपल्यात नाहीये, किंवा त्याची एखादी एखादी त्याची डेफिनेशन कुठेतरी कसं तरी ते रिलेट करून टाकायचं. ओके. तर ह्याचा आता पेपर तुम्हाला बघावा लागेल. टॉपिक्स आहे. आता हे टॉपिक्सच म्हणते, पण तो कीवर्ड्स असतील कुठेतरी. टॉपिक्सच म्हणतायत का ते. ठीक आहे. पेपर डाउनलोड केल्यावर कळेलच तसं. ओके. सो दॅट इज द वे टू ॲड द कीवर्ड्स. आता चॅट जीपीटीला जाऊ. समजा आपल्याकडे वेळच नाही, आता जसं देवेनीला यांना करायचंय, त्यांना कीवर्ड्स पण पाहिजेत, फास्ट करायचंय थोडं, देन यू कॅन गो विथ चॅट जीपीटी. फक्त ते ब्लाइंडली करू नका, थोडंसं एकदा बघून घ्या. ठीक आहे. ठीक आहे. कारण चॅट जीपीटी आहे, मेटा AI आहे, कोपायलट आहे, जेमिनी आहे, कोणतंही वापरा, देतं ते करून. चॅट जीपीटी मेटा आहे एक छान आहे. मेटा AI म्हणजे मला जेमिनीपेक्षा ते आवडलं. जेमिनीमध्ये अजून ट्रेन होते मॉडेल, पण दिस इज बेटर.
मेटा ए आय तुम्ही ट्राय करा कधी वर्गात बसल्या बसल्या सुद्धा तुम्ही करू शकता. व्हॉट्सअपला नुसतं मेटा ए आय टाकलं ह्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट्समध्ये की त्याचं डायरेक्टली चॅट ओपन होतं आहे. तिथं तुम्ही काहीही टाईप करा, बसल्या बसल्या ते होत आहे. सर्च करू शकता. सर्चिंगचे रिझल्ट तुम्ही त्या तुमच्या चॅट हिस्ट्रीमध्ये सेव्ह होतात. सो बसल्या बसल्या सुद्धा तुम्हाला वाचणं पण महत्वाचं आहे. लिखाण काय होऊन न जातं, पण ते वाचन होऊन जातं तुमचं आणि सेव्ह पण होतं त्याच्यात जे जे सर्च करू. ओके, आता इथं मला टाकावं लागेल ॲब्स्ट्रॅक्ट. ठीक आहे, सो आय टेक ॲब्स्ट्रॅक्ट. आता इथे मी क्वेरी कशी टाकते, फाइंड किंवा एक्स्ट्रॅक्ट. आता आपल्याकडे पेपर असल्यावर पेपर पण तुम्ही इथे टाकू शकता, पण पेपर शक्यतो टाकायचं नाही, उगाच त्याच्या रिपॉझिटरीमध्ये गेलं तर फ्लॅगमध्ये अडकायचं. म्हणून एकदा आपण पेपर लिहायला सुरुवात केली ना, शक्यतो कुठेच नाही टाकायचं ते, फक्त टर्निटिन किंवा ड्रिल बिटमध्ये टाकायचं. एक्स्ट्रॅक्ट युनिक, म्हणजे थोडे कमी दाखवतो, युनिक कीवर्ड्स फ्रॉम इट. ठीक आहे, लेट्स चेक ना. जे आपण केलेलं आहे तेच इथं फक्त थोडंसं फास्ट होतं. जसं की आता 2 जणांना फास्ट अपलोड करायचं आहे तर लगेच तुम्ही असं करून काढू शकता कीवर्ड्स. आता मी काय करते बघा, आपण क्लाउड कम्प्युटिंग टाकलं, डेटा सेंटर टाकलं, लोड बॅलन्सिंग टाकलं, रिसोर्स युटिलायझेशन पण आपण केलं होतं. एवढे तर आपल्याला लागतच नाही, याच्या पुढे जायची गरजच नाही. ओके, आपण काय करू, ह्याला अजून थोडंसं मॉडिफाय करू. तेच क्वेरी घेते, एक्स्ट्रॅक्ट युनिक कीवर्ड्स फ्रॉम इट विच आर इझिली डिस्कवरेबल किंवा सर्चेबल. डिस्कवरेबल, लक्षात घ्या, चॅट जीपीटीला आपण जसं आन्सर विचारू तसंच तो देतो, सगळं देतो, फक्त त्याला प्रॉपर विचारा. इझिली डिस्कवरेबल ऑन गुगल किंवा सर्चेबल. ओके, बघू काय वेगळं देतोय का, आणि त्याला आपण लिहू मॅक्सिमम 7च दे, म्हणजे जास्त अटरफटर देऊच नको. ओके, क्लाउड कम्प्युटिंग आलं, डेटा सेंटर आलं, लोड बॅलन्सिंग, अल्गोरिदम्स पण नाव घेतलं त्यांनी. ठीक आहे, रिसोर्स युटिलायझेशन, परफॉर्मन्स एनहान्समेंट आलं. हे 3 असलं काही घ्यायचं नाही, स्केलेबिलिटी वगैरे असं काही घ्यायचं नाही. हां, तुम्ही 3 ह्या अल्गोरिदमची वापरू शकता नावं. ओके, ह्याचा कम्पॅरेटिव्ह अनालिसिस आहे म्हणून. ठीक आहे, तरी अजून दाखवते ते, पण एवढं घ्यायची गरज नाही, एवढं जायचं पण नाही, त्यांनी दिलं म्हणून ब्लाइंडली कॉपी करायचं नाही. आपल्याला फक्त पाहिजे 6 ते 7च, जे जास्त ॲप्लिकेबल आहे. ओके, आता आपण असं लिहू, फाइंड मॅक्सिमम 7 बेस्ट ऑफ इट. बघू काय देतो, 7 बेस्ट सांगितलं तर त्याला, जे जे जास्त सर्च होणार आहेत. ठीक आहे, आपल्याला कारण 7च लागतात. बघा, आलं तुमचं एक नाव, अल्गोरिदमचं नाव पण आलं, त्याच्यानंतर इश्यू पण आला, रिलायबिलिटी इश्यू पण, म्हणजे कशानेही शोधू द्यात, रिसोर्स युटिलायझेशन जरी शोधलं तरी, क्लाउड लोड बॅलन्सिंग आणि डेटा सेंटर हे तर आपल्याला पाहिजेच होतं. समजतं, हाऊ टू फाइंड कीवर्ड्स, बेस्ट कीवर्ड्स, अशा पद्धतीने एक 10-15 मिनिटं लागतात. पण ब्लाइंडली करू नका, कारण काय होतंय, म्हणजे आता पेपर तर कम्प्लीट होतो, पण पुढे मग काय होतं, सायटेशनला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, तोपर्यंत होऊन जातं आपल्याला कीवर्ड्स माहिती. पण मला तर म्हणजे आधी मी करायचे तर ब्लाइंडलीच करायचे, मला काय वाटायचं की ठीक आहे कुठले आपल्या ह्याच्यातले, पण आपण कधी कधी आपले इनोव्हेटिव्ह वर्ड्स वगैरे पण असतात, तर ते नाही टाकायचे. जसं की माझा अल्गोरिदम होता लिस्ट अफ्लिक्टेड अल्गोरिदम, मला वाटलं की वेगळा वर्ड, पण लिस्ट अफ्लिक्टेड माझा अल्गोरिदम नाही, लगेच शोधणारच नाही कोणी, जेव्हा शोधतील तेव्हा टाकतीलच. पण आता आपल्याला काय पाहिजे ते टाका, की क्लाउड आहे, इनोव्हेटिव्ह अल्गोरिदम आहे, नॉवेल अल्गोरिदम आहे, जे तुम्हाला वाटतं ते. आणि मग सगळ्यात शेवटी वाटलं स्कोप असेल तर तुमचं लिस्ट अफ्लिक्टेड, पण कोणी लिस्ट अफ्लिक्टेड कसे लागे टाकेल, एवढं अवघड नाव लक्षात राहत नसतं. हे आता राऊंड रॉबिन वगैरे हे फेमस आहेत, ते राहतात, पण ते नाही लक्षात राहत. सो तुम्हाला सर्च कसं करायचं आहे, जर तिथे शोधलं तर एक्स्ट्रॅक्ट युनिक कीवर्ड्स फ्रॉम दिस पॅराग्राफ विच आर इझिली डिस्कवरेबल ऑन गुगल. ठीक आहे, आणि मॅक्सिमम 7 बेस्ट दे त्याच्यातले, आधी ते काढून घ्या पाहिजे तर, किंवा तिथंच द्या अँड फाईंड मॅक्सिमम 7 बेस्ट ऑफ इट किंवा मॅक्सिमम 8 बेस्ट ऑफ इट, मग एक तुम्ही स्किप करा तुमच्या नॉलेजनुसार. ठीक आहे, आलं लक्षात. ठीक आहे, हां. हां, आता आपण ह्याचं फॉर्मॅटिंग जे बदललं होतं ते काढून टाकायचं, कारण हे फक्त तुम्हाला दाखवल्यासाठी सांगितलं होतं. इथे पण असं कुठं पण अंडरलाईन करायचं नाही, फॉर्मॅटिंग खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांना जर थोडंसं जरी मी सांगितलं ना, ॲब्स्ट्रॅक्टमध्ये आता हा जसा टाइम्स न्यू रोमन आणि 12
जसं आम्ही एका जर्नलमध्ये टाकलं तर एरियल एमटी झालता आमचा फॉर्म. एमटी नावाचं इथं आहे, एरियल एमटी का काहीतरी आहे बाबा, इथे मी दाखवते तुम्हाला. एरियल मध्ये होतं बाबा ते, कुठेतरी आहे तो. हा, एम्फॅसिस एमटी काहीतरी असं झालं होतं बघा, एमटी प्रूफ. आणि त्याच्यावरून त्यांनी आम्हाला अनसबमिट केलं आणि परत करा म्हटले. बरं, मग ठीक आहे, केलं आम्ही परत. तर असं आहे. ओके, कधी कधी सांगतात ते कीवर्ड्सला येते एरर. तुम्ही 3 लाईन्सचं कीवर्ड द्या, लगेच तुम्हाला कमेंट येणार. रिड्यूस दिस कीवर्ड्स अप टू 7 to 8 पर्यंत घेतात, ॲप्लिकेबल असेल तर. ओके, आता इंट्रोडक्शनचा पॅराग्राफ झाला होता. फॉर्मॅटिंग मी नंतर सांगेन एकदा. आता मला वाटतं रिसर्च मेथडॉलॉजी आणि ऑब्जेक्टिव्ह राहिले. इंट्रोडक्शन आहे, लिटरेचर रिव्ह्यू. ओके, आता लिटरेचर रिव्ह्यू नंतर आपल्याला रिसर्च ऑब्जेक्टिव्ह लिहायचे. आपल्याला वाटतं की लिटरेचर रिव्ह्यू इज फर्स्ट मेथड. ओके, पण जेव्हा आपण लिटरेचर रिव्ह्यू करत जातो, वाचत जातो, त्याच्यानंतर आपल्याला कळतं की पुढची स्टेप काय आहे. त्याच्यामुळे लिटरेचर रिव्ह्यू झाल्यानंतर आपल्याला लिहायचं आहे रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे. हां. हम्म, हम्म. नाही. हां, बाकीचं नाही टाकायचं, कारण मध्ये अख्खा पेपर आलेला आहे. तुम्ही टाकलं त्याच्यात कशाला त्याच्या रिपॉझिटरीमध्ये टाकता. माझं असं म्हणणं आहे, बाकी काही नाही. हां, जर तुम्ही अख्खा पेपर तुम्ही ChatGPTने जनरेट केला असेल ना, तसंही येतो करता. नंतर आपण प्लॅक काढतो. ते मी एक शिकवणार आहे नंतर. की आपल्याला फास्ट पेपर करायचा असेल तर. तर ते मी टाका, कारण ते तिकडनंच उचललेलं आहे आणि अजून त्याच्यावर काही काम केलं नाही. आता हे ह्यांनी एवढं छान म्हणजे लिहिलेलं आहे, मनाने करून आणि हे मी तिथं टाकायचं आणि परत त्यांना शोधायला नाही का लागणार. आलं का लक्षात? त्यामुळे नाही टाकायचं शक्यतो. आणि ॲब्स्ट्रॅक्टमध्ये ओव्हरऑल समरी येतेच ना. आपल्याला कुठे जास्त काढायचे, 7 तर काढायचे आणि तेवढं आपल्याला कळतं, की म्हणजे आपल्याला सटर-फटर द्यायचंच नाही. आपलं काय, आपलं जे एक्सपेरिमेंट आहे ते द्यायचं नाहीये. ह्याच्यामध्ये आपण आता ही नावं, ही आपली नाहीये, ती पण त्याची द्यायची गरज नाहीये. मग कशासाठी ना? ठीक आहे, म्हणून. ठीक आहे. आता रिसर्च ऑब्जेक्टिव्हज. ठीक आहे. त्याच्यानंतर असतं तुमचं रिसर्च मेथोडॉलॉजी. ठीक आहे. रिसर्च ऑब्जेक्टिव्ह तुम्ही आधी घेऊ शकता, LRच्या आधी. ठीक आहे. पण रिसर्च मेथोडॉलॉजी ही LR नंतरच येते. ठीक आहे. त्याच्यानंतर येतं तुमचं प्रपोज्ड रिसर्च मेथोडॉलॉजी नंतर तर इथे त्यांचं कन्क्लुजन नाही आलेलं, LR आलेलं आहे. रिझल्ट अँड अनालिसिस नाही लिहिलं ना, त्याच्यामुळे मला कळलं नाही की पुढं काय आहे. रिझल्ट अँड आता इथं अनालिसिस नाहीये, तर आपण इंटरप्रिटेशन लिहू शकतो, कारण थेरॉटिकल आहे ना, एक्सप्लोरिंग पेपर आहे. तर इंटरप्रिटेशन हा वर्ड चालून जातो. अनालिसिस म्हणजे प्रॉपर ग्राफ वगैरे असेल तर त्याला अनालिसिस येतो. ठीक आहे. आता रिसर्च LR झालं की, हां, LR झालं. आता हे आपल्याला लिहायचं लागतं ना पेपरमध्ये. हे राहिलेलं आहे आपल्या टॉपिक. काय काय? हो, हो. रिसर्च ऑब्जेक्टिव्ह तुम्ही घेऊ शकता आधी, LRच्या आधी. पण मेथोडॉलॉजी नाही येत. मेथोडॉलॉजी आधी घेतलं की ते म्हणतातच की तुम्ही आधी मेथोडॉलॉजी कशी काय डिस्कस केली. आता सपोज तुम्हाला म्हणजे जसं तुम्ही म्हटले की मला AIचं आहे, एखादा अल्गोरिदम इम्प्लिमेंट करायचं आहे. ठीक आहे. तर मग मी काय म्हणणार, ठीक आहे मॅडम, एखादा पेपर वाचा. तर मग पेपर वाचतो म्हणजे काय करतो आपण? लिटरेचर रिव्ह्यू करतो. बरोबर ना? लिटरेचर रिव्ह्यू केल्यानंतर तुम्ही म्हणणार नाही ना, आता ह्याचा थेरॉटिकल स्टडी होतोय बाबा. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ठरवणार की प्रॅक्टिकल करायचं की नाही. म्हणजे रिसर्च मेथोडॉलॉजीची पहिली स्टेप आहे. बरोबर? जरी तुम्हाला इम्प्लिमेंटेशनवाला पेपर करायचा आहे तरी. त्यामुळे रिसर्च मेथोडॉलॉजीच्या आधी LR लिहा म्हणतात. खरं तर रिसर्च मेथोडॉलॉजी आधी यायला पाहिजे, पण ते असं इम्प्लिमेंटेशन असं झालेलं अंडरस्टँडिंग की ते तुम्ही आधी LR करताच. त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करता की आता कुठली स्टेप असणार आहे पुढे, म्हणून. ठीक आहे. आता रिसर्च ऑब्जेक्टिव्ह आणि रिसर्च प्रॉब्लेम असे 2 पार्ट्स आहेत. काही जण दोन्ही लिहितात, काही जण एकच लिहितात. मी सांगते कधी काय लिहायचं. आता आपला चाललाय ओव्हरव्ह्यू पेपर. बरोबर? ओव्हरव्ह्यू पेपर आहे, तर आपण घेतलाय का प्रॉब्लेम कोणता? नाही घेतला. म्हणजे प्रॉब्लेम येईल का? नाही येणार. बरोबर? हां. आता जसं म्हणजे प्रॉब्लेम असेल तर प्रियंका मॅडमचा आहे परसेप्शनवाला. त्यांनी पण प्रॉब्लेम नाही घेतला. त्यांनी पण काय घेतलेला आहे, फक्त एक प्रॉब्लेम म्हणजे एक घेतली की लोकांना त्याच्याबद्दल काय वाटतं आहे. म्हणजे प्रॉब्लेमला सोल्युशन काढणार आहेत का? नाही. फक्त ते काय करणार आहे, की ह्याच्यात काय काय प्रॉब्लेम, या जे आता मेथड आहे त्याच्यात काय काय प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेम्स काढतोय अजून आपण. बरोबर? मग तिथं रिसर्च प्रॉब्लेम येईल का? येईल का? नाही येणार. मग आता रिसर्च प्रॉब्लेम कुठे येईल? जसं आता देवयानीचा पण पेपर तिने पण ओव्हरव्ह्यूच घेतलाय ना देवयानी तुझं. हां. त्यामुळे तुझ्या ह्याच्यामध्ये सुद्धा रिसर्च प्रॉब्लेम येणार नाही.
हां, आता येईल प्रॉब्लेम कुठं रिसर्च प्रॉब्लेम जर आला तर अ, यदा कदाचित सुवर्णा मॅडमच्या ह्याच्यात येऊ शकतो. तो पण अजून नाही येणार कारण त्यांनी सोल्युशन अजून घेतलेलंच नाही. सोल्युशन जेव्हा आपण देणार आहे त्यावेळेसच आपण म्हणणार की असा-असा प्रॉब्लेम आहे. जसं आपण सरांकडे जातो, "सर असा-असा प्रॉब्लेम झालेला आहे. पण ह्याला हे सोल्युशन पण आहे." तर त्यावेळेस रिसर्च प्रॉब्लेम येणार, बरोबर? आणि जेव्हा आपण जातो सरांकडे किंवा आपल्या प्रिन्सिपल सरांकडे, आपण जस्ट कधी-कधी जनरल पण जातो ना, की "नाही, नाही सर हे असं नको व्हायला, हे तसं व्हायला पाहिजे." बरोबर? असं म्हणजे लक्षात येतंय का तुम्हाला, की जेव्हा तुम्ही स्पेसिफिक प्रॉब्लेमला टार्गेट करताय, तेव्हा तुमचा रिसर्च प्रॉब्लेम नावाचा सेक्शन येणार आहे. जर तुम्ही टार्गेट काय करताय, की जनरल स्टडी आहे, डीपर स्टडी आहे, एक्झिस्टिंग अल्गोरिथम्स आहे, तिथं की एक प्रॉब्लेम नाही किंवा एक्झिस्टिंग अल्गोरिथम्समध्ये सुद्धा तुमचं येऊ शकतो. मी जसं सांगितलं, की आता ह्यांचं काय प्रॉब्लेम आहे, की डेटा सेंटरचं जे म्हणजे ते रिलेट करू शकतात सुवर्णा मॅडम, की डेटा सेंटर जे आहेत चांगल्या कॅपॅसिटीचेच आहेत. क्लाउड कम्प्युटिंग पण एकदम टेक्नॉलॉजी भारी आहे. पण डेटा पण वाढतोय, कारण पॉप्युलेशन वाढतंय, युसेज वाढतोय, त्याच्यामुळे डेटा सेंटरवर पण लोड येतोय. त्यामुळं एक्झिस्टिंग अल्गोरिथम्स जे आहेत ते कुठेतरी फेल होत आहेत. मग तिथे त्यांना एखादा रेफरन्स द्यावा लागेल. ते मी सांगेल की रिसर्च प्रॉब्लेमचा अजून कारण तो आपला तसा पेपर झालेला नाही प्रॉब्लेम ओरिएंटेड. तर त्या प्रॉब्लेमचा तिथं रेफरन्स द्यावा लागेल. कुठला पण रेफरन्स Wikipedia वगैरे कुठे YouTube असेल, कुठलंही असेल, की तिथं आपल्याला ते दाखवावं लागेल की डेटा सेंटर सुद्धा आपले मॉडिफाय करणं गरजेचं आहे किंवा त्याची अल्गोरिथम्स जे आहेत ते चेक करून नवीन अल्गोरिथम टाकणं गरजेचं आहे. तर मग त्या केसमध्ये रिसर्च प्रॉब्लेम येईल. अदरवाईज रिसर्च प्रॉब्लेम हा वर्ड येणार नाही. जसं माझा न्यू अल्गोरिथम होता तिथं रिसर्च प्रॉब्लेम आला. बाकीच्या ठिकाणी रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. आता रिसर्च प्रॉब्लेम आणि ऑब्जेक्टिव्ह दोन्ही ठेवायचे का हा तुमचा चॉईस आहे. प्रॉब्लेम येईल कदाचित नाही येईल पण जे त्याचं प्रॉब्लेम सोल्युशन आहे तिथं तुम्ही ऑब्जेक्टिव्ह लिहू शकता की आम्हाला परफॉर्मन्स वाढवायचा आहे टू एनहान्स दी परफॉर्मन्स, टू एनहान्स द सिक्युरिटी, टू एनहान्स द फंक्शनॅलिटी, वॉट एव्हर. ठीक आहे, आलं लक्षात? सो दिस इज रिसर्च प्रॉब्लेम. तर आता तुमच्या ह्याच्यामध्ये येणार नाहीये पण रिसर्च ऑब्जेक्टिव्ह मात्र येणार. आता रिसर्च ऑब्जेक्टिव्ह कसे सेट करायचे? रिसर्च ऑब्जेक्टिव्ह तुमचे किती असले पाहिजे? मॅक्सिमम 5. ते 5 पण जास्तच होतात. म्हणजे आमची गाईड तर म्हणायची की 3च्या पेक्षा जास्त ठेवू नको कारण त्यावेळेस पेपरचं लेंथ कमी असायची. पण तुमचं 12-15 पर्यंत असेल तर मॅक्सिमम तुम्ही 5 ठेवू शकता. 3 to 5 असं लिहिते मग मी शॉर्टमध्ये. तुम्हाला जे वाटतं तुमच्या जे ऑब्जेक्टिव्ह तुमचं अचीव्ह झालेलं त्याच्यानुसार. फॉर एक्झाम्पल आता हा यांचा लोड बॅलन्सिंगचा आहे तर त्याच्यानुसार आपण लिहूया. इथे 1 लिहायचं नाही कारण आपला सिक्वेन्स महत्त्वाचा नाहीये. इथे कायम बुलेटच करायचं. ठीक आहे. हां, सिक्वेन्स कुठं महत्त्वाचा आहे जेव्हा तुम्ही रिसर्च प्रॉब्लेम घेता म्हणजे ह्यांनी आता नवीन अल्गोरिदम करतील न्यू लोड बॅलन्सिंग अल्गोरिदम तेव्हा. तेव्हा ते काय म्हणतील तेव्हा त्यांचा ऑब्जेक्टिव्ह सिक्वेन्सनी असणार आहे. जिथं सिक्वेन्स असतो तिथं नंबर लागतो. जिथं सिक्वेन्स इम्पॉर्टंट नाहीये तिथं नंबरची गरज नाहीये. बस तिथं जरा. तर इथे सगळ्यात पहिले काय आहे टू स्टडी. ओके. आता स्टडी शब्द शक्यतो वापरायचा नाही पण आता प्रिलिमिनरी आहे म्हणून वापरू आपण आणि नंतर त्याला पॅराफ्रेज करू. टू स्टडी लोड बॅलन्सिंग मी तर शॉर्टमध्ये लिहिते. लोड बॅलन्सिंग अल्गोरिदम्स इन डेप्थ इन डिटेल टू स्टडी LBA ऑफ डेटा सेंटर्स. जे तुमचा प्रॉब्लेम असेल त्याच्यानुसार थोडासा चांगल्या वर्ड्समध्ये लिहायचं आहेच. मी फक्त ते इथे दाखवते की कसं लिहायचं. सो ऑलवेज इट शुड स्टार्ट विथ टू कारण हे ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके. वी आर एमिंग असलं काही लिहायचं नाही. वी आणि खूप मोठं मोठं लिहायचे नाही 2-2, 3 लाईन. ChatGPTवर घेतलं ना तर येतं छान खूप येतं पण त्याला कन्वर्ट करायचं. त्यात ते पण दाखवते की कसं करायचं. तुमचं टायटल टाकलं की तो रिसर्च ऑब्जेक्टिव्ह देतो पण ते कसेही देतो तो. ओके. टू फाइंड रिसर्च गॅप म्हणा इथे कारण ते अल्गोरिदम करून काय करणार आहे आपल्याला पुढचं लिहायचं त्याच्यामध्ये. टू फाइंड पोटेन्शियल रिसर्च गॅप्स इन एक्झिस्टिंग सोल्युशन्स फॉर लॅकिंग परफॉर्मन्स. काहीतरी प्रॉब्लेमचं नाव लिहून द्या तिथं. लॅकिंग किंवा डिलेड परफॉर्मन्स. लॅकिंग परफॉर्मन्स ऑफ द डेटा सेंटर्स. हे आपलं आउटपुट आहे. ऑफकोर्स ते आपण आता इथे सोल्युशन नाही देणार आपण फक्त गॅप आयडेंटिफाय करतो. ओके. आणि मग आपलं काय असणार आहे टू सेट म्हणू शकता. टू सेट दी प्रपोज्ड रोड मॅप फॉर design and development. Design and development of enhanced
अल्गोरिदम नका म्हणून सोल्युशन म्हणा. जितकं जनरल देता येईल तितकं. पेपर वाचणारे सगळ्यांना अल्गोरिदम येत नसतं. जनरल लोक पण वाचत असतात. काही तुमचे कम्प्युटरचे जरी असले तरी त्यांना अल्गोरिदम शब्द डायजेस्ट होत नाही. त्याच्यामुळे कम्प्युटर मॅनेजमेंटचे लोक असू शकतात, कोणी असू शकतं, तर ते घाबरतात. तर ते अल्गोरिदम लिहायचं पुढे आपल्याला. अल्गोरिदमच्या ऐवजी सुडोकोड वापरायचं शक्यतो. एनहान्स्ड सोल्युशन, कारण रिसर्च पेपरमध्ये एक्सपेक्टेड आहे प्रॉब्लेम प्लस सोल्युशन, ते तुम्हाला सांगायचं. टू सेट द प्रपोज रोड मॅप, टू सेट द प्रपोज मेथडॉलॉजी, टू सेट द प्रपोज आर्किटेक्चर, असं काही वापरू शकता. तुम्हाला ते म्हणजे करताना समजेल की काय वापरलं पाहिजे. जे तुमचा स्टडी असतो त्याच्यानुसारच येतं. फक्त मेन पॉईंट्स लक्षात ठेवायचे, 3 to 5, नॉट मोर दॅन दॅट. आपला पेपर बघा काय आहे त्याच्यात, आणि हे त्याच्यानुसारच लिहायचे आहे. डेव्हलपमेंट ऑफ एनहान्स्ड सोल्युशन, डेव्हलपमेंट ऑफ एनहान्स्ड सोल्युशन फॉर दी रिस्पेक्टिव्ह प्रॉब्लेम, कारण तो प्रॉब्लेम आपण वर कुठेतरी लिहिलेला आहे म्हणजे रिसर्च ऑब्जेक्टिव्हमध्ये. जर तो प्रॉब्लेम असेल तर, नाही तर आपलं ते जनरल स्टडीजमध्ये टू फाइंड द LBA, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या केसमध्ये मॅडम सुवर्ण टू 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 कंपॅरेटिव्ह अँड क्रिटिकल अनालिसिस. हे वर्ड का महत्वाचं आहे, कारण आपण गॅप फाइंड आउट करतो, आणि गॅप काढायचे. गॅप म्हणजे त्याचं आपल्याला लिमिटेशन काढायचे असते. म्हणजे मला जर तुमच्या दोष काढायचा असेल, मला तुमच्यात इम्प्रूव्हमेंट पाहिजे, तर मला तुमच्या दोष काढायला लागेल. म्हणजे मला तुम्हाला क्रिटिकली इव्हॅल्युएट करायला लागेल. टू डू कंपॅरेटिव्ह अँड क्रिटिकल अनालिसिस किंवा इव्हॅल्युएशन ऑफ एक्झिस्टिंग LBA. ओके. जर एक्झॅक्टली 50च अल्गोरिदम घेतले असेल, तुम्ही 50 लिहू शकता. ते 50 आकडा लिहा, नाही तर वर्ड्समध्ये लिहा, चालतं, कारण ते तुम्ही प्रिसाइज लिहू शकता. 50 अल्गोरिदम्स, एक्झिस्टिंग 50 अल्गोरिदम्स, एक्झिस्टिंग 15 अल्गोरिदम्स, 20 अल्गोरिदम्स, 30 अल्गोरिदम्स, जे तुम्हाला म्हणजे केले, पण प्रिसाइज. त्याला तुमच्याकडे खाली बेस असणार आहे की तुम्ही तेवढे अल्गोरिदम्स तिथं केलेले आहेत, किंवा त्याच्यातले युनिक अल्गोरिदम्स काढून घेतले तुम्ही, असंही करू शकता. सो इथे 4 मी सेट केलेले आहेत. फक्त सेट करताना ह्याचा सिक्वेन्स बघा. आधी आपण स्टडी करतो, त्याच्यानंतर त्याचं कंपॅरेटिव्ह अनालिसिस करतो, आणि मग त्याचे गॅप्स काढतो, आणि मग नवीन अल्गोरिदम आपण तिथं सेट करतो. हां, आता जर तुम्ही प्रपोज रोडमॅप देणार नसाल तर हे द्यायचं नाही. मग काय द्यायचं, याच्याऐवजी इथं ऑर करून लिहिते. ओके. तर इथे तुम्ही काय लिहू शकता, टू सजेस्ट few recommendations, to suggest few recommendations. few नाही म्हटलं तरी चालेल, few वर्ड जनरली अवॉइड करतात रिसर्चमध्ये. टू सजेस्ट रेकमेंडेशन्स इन ऑर्डर टू टॅकल एक मिनिट. ओके. इन ऑर्डर टू टॅकल दी काय लिहिलं होतं आपण, लॅकिंग परफॉर्मन्स किंवा डिलेड. तेच वर्ड शक्यतो नाही वापरायचे. डिलेड परफॉर्मन्स, स्लो परफॉर्मन्स, असं ते सुचतं नंतर. एकदा आपण पेपर वाचतो ना, म्हणून LR करायचं वाचून, कारण तेच शब्द आपल्याला इथे वापरायचे असतात आपल्या शब्दात. त्यामुळे LR तुम्ही एकदा केला ना, पेपर त्याचे 10 पेपर सुद्धा लिहू शकता, कारण डोक्यात एवढं फिट करतात. हे मी कसं माझ्या ह्याच्यात पण वापरले होते ना, त्याच्यामुळे हेच शब्द वापरलेले. तेच फिरून वापरायचे असतात. फक्त ते एका प्रॉपर फॉर्मॅटमध्ये वापरायचे. रिलेटिव्ह परफॉर्मन्स आलं लक्षात? ठीक आहे. आता जायचं रिसर्च मेथोडॉलॉजीवर. आता रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये काय केलं आपण, सांगा सगळ्यात आधी. सर्चिंग कसं केलं, कसं केलं. करेक्ट. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, लिटरेचर सर्वे. ठीक आहे. सर्वे शोधलं आपण, शोधायला पण वेळ लागतो की नाही. आपण जसं केलं ते लिहायचं, दुसऱ्यांनी काय केलं ते बघायचं नाही, कारण कोणी काही लिहितं, त्यांना जसं समजेल तसं. बरोबर. आता जर तुम्ही प्रॉपर केलं, म्हणजे एका दिवशी बरोबर पेपर हे केले, 5च वर्षाचे पेपर घेतले, कधी पण नाही सर्च केलं, व्यवस्थित जर प्रोटोकॉल फॉलो करून केला असेल, क्वेरी प्रॉपरच दिली, ती क्वेरी बिल्ड करायला जरा एफर्ट्स घेतले, तर तुम्ही इथे वापरा शब्द सिस्टमॅटिक लिटरेचर सर्वे. नाही तर नुसतं लिटरेचर सर्वे वापरलं तरी चालतं. ठीक आहे. ते तुमच्या ह्याच्यानुसार आहे, कसं सर्च केलं तर. ते फक्त तुम्हाला तिथे लिहायचं आहे की तुम्ही काय हे केलं, ते सर्च केले, सिस्टमॅटिक लिटरेचर सर्वे. आणि मग त्याच्यानंतर आपण काय करतो,
लिटरेचर सर्वे, सॉरी लिटरेचर रिव्ह्यू. ठीक आहे, लागल लागल लागल. लिटरेचर रिव्ह्यू केला आपण, बरोबर. लिटरेचर रिव्ह्यू केल्यानंतर काय करतो आपण, काय केलं, क्लस्टर केलं, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, डेटा अनालिसिस. आता हा डेटा म्हणजे काय, पेपर अनालिसिस आहे. तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता रिसर्च पेपर अनालिसिस किंवा जनरल टर्म्स जरी लिहिले डेटा अनालिसिस तरी चालतं, बरोबर. त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. मी आधी तुम्हाला टर्म्स सांगते, ह्याचं सगळं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे आपल्याला. डेटा अनालिसिस केल्यानंतर काय केलं तरी प्लीज, हां, डेटा अनालिसिस केल्यानंतर काय केलं तुम्ही, एक्सेलमध्ये केलं की नाही डेटा अनालिसिस सगळं, ॲब्स्ट्रॅक्ट बिब्स्ट्रॅक्ट सगळं टाकलं, त्याला अनालिसिस म्हणतो ना. अनालिसिस म्हणजे काय, डिवाइड करतो आपण, डिटेलमध्ये काढायचं मला. एक एक पेपर तुम्हाला म्हटलं की नाही त्याला वेळ लागेल, पण काढा, कारण ते सगळीकडे वापरता येतं आपल्याला. मग तुम्ही त्याचं ॲब्स्ट्रॅक्टची पण थोडीशी समरी तयार केली, मग त्याच्यात काय नवीन आहे ते केलं, त्याची टॅब्युलर इन्फॉर्मेशन केली, बरोबर. येस और नो, इथे वर काय आहे, हे आहे ना टॅब्युलर. मग तुम्ही इथे बघताना दिसतं की नाही लगेच तुम्हाला, हे काय आहे, हे तुमचं, आता इथं तुमचा एक्सपेरिमेंट नाही आहे, पण इंटरप्रिटेशन आहे. ठीक आहे, तर ते इंटरप्रिटेशन सांगते कसं आहे ते. आता हा पहिला बघितला मी, कट्टा नावाचा ऑथर आहे, त्यांनी काहीतरी रंगून केलंय हुला. ठीक आहे, आता हे माझं स्टडी नाही आहे, पण मला तरी पण काय कळतंय, स्केलेबिलिटीवर त्यांनी काम केलंय, डिग्रेडेड परफॉर्मन्स इश्यूवर काम केलेलं आहे, आणि त्याच्यात ओपन इश्यू काय, अनालिटिकल स्टडीज नीडेड टू डिटरमाइन इट्स, हे पण अजून शॉर्ट करायला लागेल. तर ह्यांनी स्टॅटिक बिहेवियरवर केले, कारण इथं लिहिलंय क्रिएट कट की डायनॅमिक बिहेवियरवर काम केलेलं नाही, म्हणजे स्टॅटिक बिहेवियरवर काम केलं. मला कळतंय काहीतरी, बरोबर. काय म्हणतो ह्याला आपण, ह्याला म्हणतो आपण कंपॅरेटिव्ह अनालिसिस. तर हे आपण काढलेलं आहे क्रिटिकल कंपॅरेटिव्ह अनालिसिस. आता आपला जसा पेपर असेल ना मॅम, बिब्लिओमेट्रिक असेल तर त्याची मेथडॉलॉजी वेगळ्या असतात. मेथडॉलॉजी म्हणजे तुम्ही तुमचं सिक्वेन्स, आणि हे एक एक म्हणजे ती मेथड, ही त्याच्यातली पहिली मेथड. आलं का लक्षात. मेथडॉलॉजी काय आहे, तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन शिकवायचं, ऑनलाईन शिकव. एक मिनिट, ओके सर, ही तुमचे काय आहे मेथड, लक्षात आले. मेथडॉलॉजी म्हणजे काय, पूर्ण तुमचं सिक्वेन्स काय तुम्ही फॉलो करताय, कशानंतर पण काही फॉलो करू शकता, पण त्याला एक वे आहे. ओके, ऑलवेज इट स्टार्ट्स विथ लिटरेचर सर्वे. लिटरेचर सर्वेच्या आधी सुद्धा तुमचा काय असतो, जनरल स्टडी, म्हणजे जसं विकिपीडिया आहे, जनरल ब्राउझिंग आहे. ठीक आहे, किंवा तुमचं काय म्हणतात त्याला, आता ह्याच्या आधी रेकॉर्ड रिव्ह्यू असायचं, म्हणजे आपलं आता हे सगळं ऑनलाईन आलंय म्हणून रेकॉर्ड रिव्ह्यू, मॅन्युअल रिव्ह्यू, जेव्हा तुम्ही ऑटोमॅटिक सिस्टीम डेव्हलप करता तेव्हा. ठीक आहे, ते असतं तुमचं. त्याच्यानंतर काही जण काय करतात, आता जनरेटिव्ह एआयचं लिटरेचर सर्व्हर सपोज काहीच भेटलं नाही, काहीच नाही भेटलं. जस्ट एक उदाहरण सांगते. आता आहे त्याचं, पण समजा एखादी नवीन टेक्नॉलॉजी आली आणि काहीच नाहीये त्याचं अवेलेबल, मग पहिली मेथड तुमची काय असणार आहे, ऑब्झर्वेशन मेथड असणार आहे. ही पण एक मेथड आहे. त्याच्यानंतर तुमची काय असू शकते, सर्वे करून घेतला लोकांकडून, पहिलीच मेथड म्हणजे लिटरेचर सर्वे. 99% टाइम्स लोक लिटरेचर सर्वे टाकतात, कारण काही ना काही भेटतं म्हणून, आणि लिटरेचर सर्वेमध्ये तुमचं गुगल वगैरेचं पण रेफरन्स तुम्ही देऊ शकता म्हणून. पण ते पण येतं, ऑब्झर्वेशन आहे, सर्वे आहे, रेकॉर्ड रिव्ह्यू आहे, इंटरव्ह्यू आहे. इंटरव्ह्यूमध्ये पण स्पेसिफिक इंटरव्ह्यू तुम्ही घेतला असेल, जसं फोकस ग्रुप आहे, 1-to-1 ग्रुप आहे, अं, ए त्याच्यानंतर तुमचं स्नोबॉल इंटरव्ह्यू आहे, कसं पण इंटरव्ह्यू असू दे, रेकॉर्ड रिव्ह्यू असू दे, काहीही असू दे, तर ते सगळं तुमचं याच्यामध्ये येऊ शकतं. ओके, आता क्रिटिकल कम्पॅरेटिव्ह अनालिसिस नंतर काय केलं होतं आपण, त्याचं क्लस्टर्स फाइंड आउट केले होते. ते क्लस्टर फाइंड आउट केले म्हणजे काय केलं होतं आपण, त्याला त्याला नाव काय देता येईल, विसरून जातंय माझं. हा, तर काय सांगत होते, हा, क्लस्टर्स पर्यंत आलो होतं. आता क्लस्टर्स कसे फाइंड आउट केले आपण, आता, हा, आता हे ना, तुम्ही जर थोडंसं डेटा अनालिसिस वगैरे कोणी शिकवलं असेल ना, तर तुम्हाला ती येईल. आता मी जनरल सांगितलं, पण जर त्याचं अजून अप्रोप्रिएट पाहिजे ना, तर त्याला म्हणतो आपण एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस. ठीक आहे,
थोडंसं डेटा अनालिसिसचे टाइप्स जर बघितले तर कधी कधी आपण स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन पण काढतो ह्याच्यामध्ये बघा, इंट्रोडक्शन मध्ये. जर तुम्हाला मी सांगितलं की भेटलं तर शक्यतो घ्यायचंच आहे, मग स्टॅटिस्टिकल डेटा अनालिसिस येतं. ठीक आहे, असे जर तुम्ही वेगवेगळे वापरले असतील तर आता आपण एक्सप्लोर करतोय त्याला, आणि त्याचे मग ते काय केलं आपण, क्लस्टरिंग केलं. ओके, तर एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस नंतर तुम्ही करू शकता त्याला क्लस्टर्ड, हा शब्द आहे क्लस्टर्ड अनालिसिस, आणि हा माइंड मॅप मध्ये वापरतातच. ओके, युझिंग माइंड मॅप, तुम्ही डायग्राम सुद्धा काढले असेल तर जे आपण करतो तेच लिहायचं, फक्त इथं थोडंसं शॉर्ट मध्ये लिहायचं आणि त्याचं डिस्क्रिप्शन 2-2, 3-3 लाईन मध्ये तरी आलं पाहिजे, त्याशिवाय त्याची डायग्राम पण. ओके, आता आणि क्लस्टर्ड क्रिटिकल कम्पॅरेटिव्ह अनालिसिस नंतर काय केलं होतं आपण? हम्म, आपण काय केलं, आपण त्याचे क्लस्टर्स फाइंड आउट केले. रिझल्ट अँड इंटरप्रिटेशन मध्ये आपण काय केलं, ते लिहिलं क्लस्टर्स, बरोबर, त्याचं इन्फॉर्मेशन लिहिली, त्याचे रेफरन्सेस दिले, राईट. नंतर काय केलं होतं, माइंड मॅप केला, बरोबर. त्याच्यानंतर आपण काय केलं, चॅलेंजेस काढले, सोल्युशन्स काढले, ओपन इश्यूज काढले आणि रेकमेंडेशन दिलं, बरोबर. मग त्याला काय म्हणतात, त्याला इथं इंटरप्रिटेशन अँड कन्क्लुजन. मग कन्क्लूड केलं ना आपण त्याला, कारण कन्क्लुजन पण इझी नाहीये, मेथडच येते, विचार करावा लागतो. डायरेक्टली तुम्ही वाचल्यानं झालं कन्क्लुजन असं नाही होत. सो दीज आर दी 6, म्हणजे आत्ताच्या पेपरनुसार ना, दॅट डिपेंड्स ऑन पेपर, तुम्ही काय पेपर आहे तुमचं, काय ऑब्जेक्टिव्ह, तुम्हाला काय मिळालंय. एक्सपेरिमेंटल असेल तर वेगळं येतं, हे मी ओव्हरव्ह्यू पेपर किंवा आता तुमचं एक्झिस्टिंग अल्गोरिदम तुम्ही केलंय त्याच्यानुसार मी हे सांगितलं. आणि मग ह्याची फक्त तुम्ही एक डायग्राम काढू शकता. आता ह्याचं डिस्क्रिप्शन कसं लिहायचं, माझ्याकडे एक पेपर आहे जो मी केला होता, तो दाखवते की जे तुम्ही केलेलं असतं तेच लिहायचं असतं. त्यामुळे तुमच्या ह्याच्यानुसार ते तुम्हाला तिथं ऍड करायचं आहे. आता ते तुम्हाला आज उद्यापासून ऍड करावं लागणार आहे. दाखवते पेपर. एज्युकेटर्स आहे. इथे सबमिट कदाचित. ओके, आता हा आमचा जो पेपर होता टाकलेला, त्याच्यामध्ये बघूयात ते कुठलं व्हर्जन आलंय त्याच्यानुसार. आम्ही इथं बघा, इथे तुम्हाला दाखवते, एक माइंड मॅप काढला होता, म्हणजे आमचीच डायग्राम होती की जनरेटिव्ह एआय प्लेसमेंटसाठी कसं युजफुल होतं. तरी आम्ही आमचीच डायग्राम करून काढली होती. तरी त्याच्यात थोडे कलर जास्त झाले, त्यांना सांगितलं होतं. मग आम्ही सांगितलं की त्या डायग्रामचं थोडक्यात एक्सप्लेनेशन, ॲस्पेक्ट्स ऑफ जनरेटिव्ह एआय इन प्लेसमेंट्स, ह्याचंच एक्सप्लेनेशन थोडक्यात. मग रिसर्च ऑब्जेक्टिव्ह, कारण आम्ही परसेप्शनवर काम केलं होतं आणि त्यांच्या ह्याच्यात 2 हा पॉईंट होता. ओके, हे 1-1-2 म्हणजे 2 पॉईंट असल्यामुळे आम्ही इथं काय लिहिलं 2.1, त्यांचं तसं फॉर्मॅट होतं. ओके, अदरवाईज तुम्ही नॉर्मल याला बुलेट्सच वापरू शकता. मग आम्ही ते 5 ॲस्पेक्टवर काम केलं होतं म्हणून तुमच्या आले. तर 3 ते 5 पेक्षा जास्त येऊन देऊ नका, कारण तेवढं पेपरची लेंथच नसते. मग रिसर्च मेथोडॉलॉजी, आता तेच डायग्राम आहे बघा, आम्ही कशी काढली. लिटरेचर रिव्ह्यू आहे, मग आम्ही सर्वे घेतला होता क्वेश्चनरी करून. मग डेटा कलेक्शन केलं, डेटा कलेक्शन त्याच्यातनं केलं आपण. हा डेटा कलेक्शन इथं नाही म्हटलं, कारण इथं पेपरचं कलेक्शन होतं. सो दॅट इज नॉट डेटा. डेटा म्हणजे तुमचा क्वांटिटेटिव्ह, क्वालिटेटिव्ह, म्हणजे लोकांकडनं डॉक्युमेंट वगैरे घेताय त्याला म्हणतो डेटा, म्हणून ते आपल्या याच्यात डायरेक्टली आलं नाही. मग आम्ही त्याचं काय केलं, त्याचा डेटा अनालिसिस केला टूल्स वगैरे वापरून. मग त्याचं इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट केलं. मग ते आम्ही याचं क्लस्टरिंग केलं, त्याचं ते डिवाइड केलं की पहिलं काय आहे, तुमचे चॅलेंजेस काढले, मग त्याच्यावरनं परसेप्शन काय आहे, मग त्यांना किती अवेअरनेस आहे, मग त्यांचं ते युटिलायझेशन कशासाठी होतं, आणि मग त्याचं डिस्कशन आणि कन्क्लुजन वरून काय केलं, रिसर्च गॅप पाडले आणि रिसर्च डायरेक्शन्स दिले. आता ह्याच्यात रेकमेंडेशन नव्हतं केलं आम्ही, कारण तेवढा आम्हाला वेळ नाही मिळाला म्हणून. पण अशी एक छानशी त्याचे डायग्राम काढून द्यायचे आणि मग ह्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं त्याचं. ओके, आता ते एक्सप्लेनेशन मला वाटतं खाली गेले. हा, ते एक्सप्लेनेशनच आम्ही काय केलं, त्याच्यामध्ये पॉईंट टाकले, कारण त्यांनी तसं सांगितलं होतं की पहिल्यांदा पार्टिसिपंट्स कोण असणार ह्याच्यामध्ये, म्हणजे कारण क्वेश्चनर होतं की क्वेश्चनरमध्ये ह्या आमचा एम्पिरिकल स्टडीमध्ये 314 रिस्पॉन्सेस आम्हाला मिळाले. कसे मिळाले, रँडम सॅम्पलिंग केलं, अनस्ट्रक्चर्ड आणि इन्फॉर्मल इंटरव्ह्यूज घेतला, आणि तो डिसेंबर आणि जानेवारीमध्ये आम्ही घेतला.
ते फक्त तुम्ही इथे लिहायचे. कुठल्या कॉलेजमधनं घेतला, इंदिरामधनं घेतला, SPPA मधनं घेतला, DY मधून घेतला, बालाजीमधून घेतला, असं तुम्हाला तिथे लिहायचं. इन्स्ट्रुमेंट्स मग तुम्ही काय वापरले त्याच्यासाठी, तुम्ही कदाचित Google फॉर्म वापराल, मायक्रोसॉफ्ट फॉर्म वापराल, किंवा तुम्ही इंटरव्ह्यू घेताल म्हणजे तुम्ही तुमचे डिव्हाइसेस पण वापरू शकता. एखाद्याचं म्हणजे एखाद्या इंडस्ट्री असेल तर त्याला जर तुम्ही विचारलं की काय चॅलेंजेस आहेत जनरेटिव्ह एआयचे, आणि ते सुद्धा तुम्ही रेकॉर्ड करू शकता. त्याला फक्त सांगायचं की आम्ही रेकॉर्ड करतो, व्यवस्थित सांग. त्याला जे चॅलेंजेस त्यांनी फेस केले, त्याच्याला म्हणजे ऑब्झर्वेशन मधनं सुद्धा त्यांनी काही फेस केले असतील. सो तर काही इन्स्ट्रुमेंट काय वापरले, इन्स्ट्रुमेंट डझंट मीन की डिव्हाइसच असेल, म्हणजे टूल इन्स्ट्रुमेंट्स म्हणते याला मी, टूल्स पण म्हणू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही ते त्याचं थोडंसं डिस्क्रिप्शन इथे. मग डेटा अनालिसिसमध्ये काय केलं की आम्ही जे हे जे आम्हाला मिळाला होता डेटा, जसं तुम्ही ह्याच्यामध्ये लिहू शकता की आम्हाला एक क्लस्टर्स मिळाले. ठीक आहे. शॉर्टमध्ये लिहायचं की जो आम्हाला लिटरेचर्स मिळाले ते आम्ही त्या क्लस्टरमध्ये डिवाइड केले, आणि मग त्याच्यानुसार आम्ही आमचं स्टडी डिवाइड करून घेतला. आम्हाला टोटल 100 पेपर्स मिळाले, आम्हाला 500 मिळाले, तुम्हाला हे मिळाले ते मिळाले, सगळं घेऊ शकता. आता आपल्याकडे पहिली मेथड पण सर्वे लिहिले, त्यामुळे सर्वेच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे की म्हणजे कुठून सर्च केलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लिटरेचर रिव्ह्यू, हे त्याच्या ओके, लिटरेचर रिव्ह्यू पुढे गेलं. डेटा अनालिसिस इथं. आता हे पुढचं लिहायची गरज नसते, जे आपण लिहिले ना अनालिसिस पर्यंत, कारण डिस्कशन आणि कन्क्लुजन पुढे लिहिलेलं आहे. तर त्यामुळे ते मेथोडॉलॉजीमध्ये लिहायची गरज नाही, कारण तो पुढचं फक्त दाखवत असतो आपण फ्लो असा. आणि छोटीशी डायग्राम करायची, त्यामुळे खूप मोठी डायग्राम काढली की परत अख्खं पेज भरणार. म्हणजे हे जर आम्ही वर खाली असं केलं असतं तर मग काय झालं असतं, ते पूर्ण पेज भरलं असतं. तर आता इथे आपण डोकं वापरायचं की स्पेस आपल्याकडे कमी आहे. कायम लक्षात ठेवा, पेपर लिहिताना आपण लिहिलं, आता तुम्हाला येत नाही म्हणून तुम्हाला तसं वाटत असेल की 8 पानं पण लिहायला अवघड जातं. पण जेव्हा तुम्हाला लिहायला येईल ना, तुम्हाला 8 पानं फार कमी वाटेल. 50-60 माझे पानांचे आता हे चॅप्टर होत आहेत. तर तेवढं म्हणजे आपल्याला लिहायचं असतं, म्हणजे सुचत पण जातं आणि मिळतं पण मटेरियल. मग आपण लिहितो सुद्धा, आपल्याला म्हणजे याच्यामध्ये कन्वर्ट करायला. तर मग ते कमीत कमी जागेत कसं बसवायचं, शिवाय डायग्राम तर आले पाहिजे. जिथे जिथे पॉसिबल आहे तिथे तिथे डायग्राम आलीच पाहिजे. कायम लक्षात ठेवा, जिथे जिथे पॉसिबल आहे तिथे डायग्राम, जिथे जिथे पॉसिबल आहे तिथं तुमचा टेबल. कारण तेच तुमचं शोकेस करतं की हे नुसतं थिअरी तर कोणीही कॉपी पेस्ट करेल, पॅराफ्रेज तर कोणीही करेल. हे ज्याला समजले ना तोच करणार डायग्राम, कोणीही करू शकत नाही. ज्याला समजले तोच टेबल करेल, ज्याला समजले तोच तो माइंड मॅप करेल. तुमचं किती त्याच्यातनं स्टडी झालेलं आहे आणि किती तुम्ही त्या लेवलपर्यंत पोहोचले हेच तर चेक करतात. ठीक आहे. आणि मग ते तुम्ही इथं लिहू शकता. दॅट्स इट. मग आता हे जे आम्ही लिहिलेलं आहे की हे जे आम्ही केलं होतं ते स्पेसेस सॉफ्टवेअरमधनं आम्ही काढलं. त्याच्यानंतर टी टेस्ट वापरली, वन सॅम्पल टी टेस्ट. तुम्ही जर एक्सेल वापरला असेल तर एक्सेल लिहिलं तरी चालतं, की आम्ही हे लिटरेचर अनालिसिस सुद्धा एक्सेल थ्रू केलेलं आहे. पण त्याला म्हणजे एक्सेल वापरायची पण गरज नाही, कारण आपण आता जे एक्सेल वापरतोय फक्त स्टोअर केलेलं आहे कॉलम वाईज, त्याच्यात काहीही एक्सेलचं फीचर वापरलेलं नाही, एक सुद्धा ग्राफ काढलेला नाही. हा, जर तुम्ही एक जरी ग्राफ काढला असेल तर तुम्ही डेफिनेटली तिथं म्हणू शकता की एक्सेल वी हॅव यूज फॉर दी डेटा अनालिसिस. ऍक्च्युअल डेटा अनालिसिसमध्ये पहिला पार्ट येतो तुमचा स्टॅटिस्टिकल अनालिसिस. कमीत कमी तेवढं जरी झालं असेल तर मग तुम्ही तिथं म्हणू शकता दिस वी हॅव यूज फॉर दी अनालिसिस पर्पज. अदरवाईज तुम्ही फक्त म्हणू शकता की त्याचं कॅटेगरायझेशन केलं आणि क्लस्टर्स काढले, सेगमेंट काढले, आणि त्याच्यानुसार चॅलेंजेस काढले, सोल्युशन्स काढले आणि इश्यूज काढले. बस तेवढंच तुमचं एक्सपेक्टेड आहे. आलं लक्षात? ठीक आहे. तर मग तुम्हाला आज काय कम्प्लीट करायचं आहे, आता सगळ्यात पहिलं तर LR कम्प्लीट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर LR कम्प्लीट करता करता मध्ये तुम्हाला सुचेलच, तर त्यावेळेस तुम्ही कीवर्ड घ्या. त्याच्यानंतर रिसर्च ऑब्जेक्टिव्स आणि रिसर्च मेथडॉलॉजी, आणि अशी छान डायग्राम काढायची तिथे. ओके. पण आधी त्याच्यासाठी डायग्राम आधी काढू नका. आधी तुमचं सेट करा, कारण ते डायग्राम परत काढायला तुम्हालाही माहिती की एफर्ट्स लागतात, आणि एडिट करा, परत बरेच काय काय गोष्टी असतात. आम्हाला स्वतःला खूप म्हणजे सुचत नव्हतं. आम्ही त्या एकदा काढली, मग दुसऱ्यांदा काढली, तिसऱ्यांदा काढली, म्हणून पॉवर पॉईंटमध्ये काढायचे, एडिट फटाफट होतं आणि मग स्क्रीनशॉट घेऊन टाकता येतं. आणि फास्ट तिथं हे फटाफट असे ड्रॉ करता येतात. ड्रॉ डॉट आयमध्ये पण आहेच ऑब्व्हियसली, पण म्हणजे मला तर ते पॉवर पॉईंट कलरसाठी आवडलं, जरा थोडंसं चांगलं येतात म्हणून. म्हणजे आपल्याला जर क्लिअर असेल तर ते पॉवर पॉईंटमध्ये चांगलं करू शकतो, किंवा माइंड मॅपनी तर एकदम छान येतात. आता इथं माइंड मॅपची गरज नव्हती इथे, कारण आपला फ्लो दाखवायचा आहे. तर फ्लोसाठी फ्लो चार्टचे टूल्स वापरलेले जास्त चांगले असं मला वाटतं. किंवा जिथं तुम्हाला सुडो कोड दाखवायचं, अजिबात तिथे ॲडव्हान्स टूल नाही वापरायचं. माइंड मॅपला तुम्हाला चॉईस आहे, लिबर्टी आहे, तुम्ही काहीही वापरू शकता, पण हे स्टँडर्ड नोटेशनच येऊ देत, कारण इथं फ्लो चार्ट दाखवत असतो आपण सुडो कोडमध्ये, किंवा इथं, किंवा प्रपोज्ड अल्गोरिदम, प्रपोज्ड मेथडॉलॉजी. इथे तुमचं काय येणार आहे, स्टँडर्ड नोटेशन्सच येतील. ठीक आहे. तर डायग्राम तुम्ही आता काढली तरी चालेल, रफ डायग्राम काढा, वर्डमध्येच काढली तरी चालेल.
वर्डमध्ये शक्यतो काढू नका, ते हलतं खाली फार होतं, ऑब्जेक्ट करा, हे करा, त्यापेक्षा दुसरी एक तयार करायची. आणि काही रिसर्च पेपरमध्ये कसं असतं ना, डायग्रामला तुम्हाला एक वेगळी फाईल पण द्यावी लागते, झिप करून द्यायला लागते. सो इट इज बेटर टू हॅव अ सेपरेट प्रॅक्टिस. म्हणजे तिथं तुम्ही सेव्ह करा ती PNG नाहीतर PDF नी, आणि मग ती ॲज अ सपोर्टिंग डॉक्युमेंट पण मागतात ते, कारण ते बुकमध्ये वगैरे चॅप्टरच्या ह्याच्यामध्ये तसं होतं नॉर्मल, तर ते छापता येत नाही त्यांना. सो इट इज बेटर टू हॅव अ सेपरेट फाईल फॉर दॅट. ओके. येस मॅम. हम्म. कारण ते मेथड आहे, ते मेथड आहे महत्वाची. म्हणजे ऍक्च्युली लिटरेचर रिव्ह्यू सर्वे आहेच, बरोबर. पण डेटा कलेक्शन आम्ही केलेलं आहे, म्हणजे म्हणतो ना आपण की ऍक्च्युअल तुमचं वर्क काय आहे ते. ठीक आहे, त्याच्यामुळे आम्ही ह्याला इथे बोल्ड केलं. हे तर क्लस्टर होते. ठीक आहे, आता ऍक्च्युली आम्हाला काय झालं, इथं लिटरेचर रिव्ह्यूला पण ते बोल्ड करायचं होतं, आणि मी त्यांना सांगितलं होतं, ही डायग्राम काय चालतं, पल्लवी मॅडमने काढली होती. ठीक आहे. आणि तर त्यांनी तो स्क्रीनशॉट टाकला, त्यांना मी म्हटलं मला ती PPT शेअर करा, PPT शेअर करा, तर त्यांनी ती उडवली का त्याच्याकडनं उडली, काय झालं माहित नाही. आणि मग आम्हाला ते सबमिट करायचं होतं ना, त्याच्यामुळे ते राहिलं. आता फाइंडिंग रिसर्च गॅप हे मेथडॉलॉजी नाहीये ना, हे त्याचं आउटपुट आहे, बरोबर. त्यामुळे ते आम्हाला बोल्ड नव्हतं करायचं. ठीक आहे. आणि डेटा अनालिसिस आणि या सर्वेला ना मला वेगळा कलर द्यायचा होता. पण सांगते काय, आम्हाला ते सबमिट एवढं घाई झाली होती ना, मग ते आमच्याकडनं राहूनच गेलं. म्हणजे तर ऍक्च्युली त्याला कलर द्यायला पाहिजे होता. म्हणजे आम्हाला अल्टरनेट कलर द्यायचा होता, कारण एकच कलर दिला तर ते मोनोटोनस वाटतं. मग इथे आम्हाला काय करायचं होतं, थोडासा एकदम फेंट ब्ल्यू कलर द्यायचा होता इथे आणि इथे. आणि हा ग्रे कलर लिटरेचर रिव्ह्यूला द्यायचा होता. आणि इथे आम्ही असंच ठेवणार होतो प्लेन, कारण हे ह्याचा पार्ट नाहीये, मेथोडॉलॉजीचा पार्ट नाहीये. हे क्लस्टर्स आहेत ना, हे क्लस्टर काढलेले आहेत आम्ही. आणि हे आम्ही हे डिस्कशनचं हे आउटपुट असतं. जसं तुमच्या ह्याच्यामध्ये काय येणार आहे, चॅलेंजेस अँड सोल्युशन, रिसर्च गॅप, त्याच्यानंतर फ्युचर रिसर्च डायरेक्शन्स आणि रेकमेंडेशन. जर तुम्ही रेकमेंडेशन लिहिलं असेल तर रिसर्च गॅप तर तुम्हाला कमीत कमी आलेच पाहिजेत, तेवढं तर आहेच एक्सपेक्टेड. त्यामुळे ते राहिलं होतं, नाही तर ते तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. ते आमचं झालं तर ऍक्च्युली खूप घाई झाली होती, 4 पेपर द्यायचे होते ना आम्हाला. आणि हो, ते आणि सरांनी काय केलं, ते जोशमध्ये आपल्याला कंपल्सरी केलं ना अटेंडन्स. त्याच्यामुळे आम्हाला आधी काय वाटलं, थांबा मी रेकॉर्डिंग थांबवते.